रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती विशेषतः शिवसेनेची कामगिरी ही सरस राहिलेली आहे. एका अर्थानं आपण म्हणू शकतो हा स्ट्राईक रेट शिवसेनेचा जिल्ह्यामध्ये 70% जास्त आहे. आणि माझ्यासोबत आता उद्योग मंत्री उदय सामंत आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे या निवडणुकीची की एक ड्रायव्हर आणि दुसरी गोष्ट म्हणजे उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी देखील या निवडणुकीमध्ये उभे होते. आणि हे दोघंही जे एका अर्थानं उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळचे असतील किंवा उदय सामंत यांच्या जवळचे दोघंही विजयी झालेले आहेत. सर हा एक वेगळा म्हणजे रिक्षाचालक आहेत. म्हणजे जसं आपण म्हटलं तर तुमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे देखील रिक्षाचालक होते. आणि आता जे उमेदवार निवडून आलेले आहेत सुयश आंबेकर म्हणून ते देखील रिक्षाचालक आहेत. नेमका विचार काय होता की यांना उमेदवारी का देऊन? दुसरी गोष्ट म्हणजे स्वीय सहाय्यक देखील नाही. याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की मी स्वीय सहाय्यक म्हणून ही काय उमेदवारी लादलेली नाही. जेव्हा मी पंचायत समितीचा आढावा घेतला तेव्हा तिथल्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की नेताजीला उमेदवारी दिली पाहिजे. तरी देखील मी शेवटच्या क्षणापर्यंत नेताजीला उमेदवारी दिलेली नव्हती. मी प्रचंड विचार करत होतो. आणि असाच एका माझ्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला रात्री 3 वाजता की नेताजीला तिकीट देणं गरजेचं आहे, कारण तिथं एक मोठी व्यक्ती जी जिल्हा परिषद स्वतःच्या ताब्यात असलेल्या आविर्भावामध्ये कायम वावरायची अशी उभी राहणार होती. त्याच्यामुळं नंदा मुरकर तिथं निवडून आलेत. त्यांच्यावर नेताजी पाटील असणं हे गरजेचं होतं आणि म्हणून त्यांना उमेदवारी जाहीर केली. जर 100% लोकांनी सांगितलं नसतं नेताजीला तिकीट देऊ नका तर नक्की दिलं नसतं. आणि म्हणून PA म्हणून काही दिलं नाही. तो PA म्हणून नक्कीच माझ्याबरोबर 15-20 वर्ष काम करतो आहे. पण त्यानं स्वतः देखील तिथं जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि विशेषतः पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं आहे. तसंच सुमेश सर्वसामान्य कुटुंबातला जरी असला, रिक्षा जरी चालवत असला तरी त्या रिक्षातनं रात्री अपरात्री लोकांना पेशंटना घेऊन जाणं, लोकांची सेवा करणं हे त्यानं केलेलं. आणि अशी काही मक्तेदारी नाही ना कोणाची की मोठ्याच्याच पोरानं निवडणूक लढली पाहिजे. आणि शिंदेसाहेबांनीच सांगितलेलं आहे की सर्वसामान्यातला सर्वसामान्य हा लोकप्रतिनिधी झाला पाहिजे. आता तसं दोघांचंही बघितलं तर माझी पत्रकं त्यांनी वाटलेली आहेत. आणि पत्रक वाटणारा कार्यकर्ता जेव्हा पंचायत समिती सदस्य होतो किंवा जिल्हा परिषद सदस्य होतात ते मनापासून समाधान असतात. ही सगळी जर मंडळी तुम्ही बघितली तर सगळी सर्वसामान्य आहेत. ह्याच्यातलं कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी त्याला तिकीटच दिलं नाही. जे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि जे आमची पत्रकं वाटतात, शिंदेसाहेबांचा, बाळासाहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोचवतात अशांना तिकीट दिलं आणि म्हणूनच नेताजी आणि सुमेश निवडून आले. बरं, सगळ्या निवडणुकीत एक वेगळं वैशिष्ट्य होतं की म्हणजे बंडखोरी ही काय प्रत्येक पक्षामध्ये, प्रत्येक निवडणुकीत आणि प्रत्येक नेत्याच्या जवळच्या लोकांकडून देखील होत असते. पण रत्नागिरी तालुक्यामध्ये विशेषतः तुमच्या मतदारसंघामध्ये जर बघितलं जी लोकं तुमच्या अत्यंत जवळची होती त्यांनी थेट बंडखोरी करत तुम्हालाच चॅलेंज दिलेलं होतं एका अर्थानं. त्याला काय उत्तर असणार आता? नाही, मी कशा किरकोळ गोष्टीकडे लक्ष पण देत नाही. आणि एक मात्र नक्की आहे, ज्यानं बंडखोरी केली होती त्यानं चांगली फाईट दिली हे आपल्याला मान्य करावं लागेल. जरी माझ्या विरोधात जाऊन त्यानं लढला असला पण लोकांनी साबित करून दिलं की जिल्हा परिषद गटामध्ये उदय सामंत सांगतो तेच होतं. असं कोणीतरी उभं राहून निवडून येत नाही. पण त्यानं चांगली फाईट दिली आपल्याला कबूल करावं लागेल. आणि एवढ्या चांगल्या पद्धतीची फाईट त्यानं कशामुळे देऊ शकले, कशामुळे देऊ शकला याची माहिती काढावी लागेल ना मला. त्याच्यामुळे ती देखील माहिती काढेल. पण बाकी ठिकाणी सगळीकडे रिझल्ट हे 2,500-3 हजारच्या पुढच्या फरकानं सगळेजण निवडून आलेत. म्हणजे ॲव्हरेज जर तुम्ही काढलं माझ्या मतदारसंघातलं तर 4,000च्या फरकानं प्रत्येक सीट निवडून आले असं सिद्ध होतं. बरं सर, एक शेवटचा प्रश्न. साधारणपणे निकालाबद्दल तुम्ही पालकमंत्री देखील म्हणजे जिल्ह्याचेच पालक आहात. आज एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस देखील आहे. अर्थात एक दुःखद घटना घडली राज्यामध्ये, त्यामुळं शिंदेसाहेबांनी आज वाढदिवस साजरा नाही केला. पण तुम्ही त्यांना हे गिफ्ट दिलं. मी तुम्हाला खरं सांगतो, मी शिंदेसाहेबांना 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की वाढदिवसाचा मी फोन तुम्हाला रत्नागिरी जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात आली म्हणून सांगण्याचा करेन. आणि मी बरोबर 12-12:30 वाजता शिंदेसाहेबांशी बोललो. त्यांनी मला विचारलं की वाढदिवसासाठी फोन केला आहे का? म्हटलं 100% वाढदिवसासाठी फोन केला आहे. आणि मी जे तुम्हाला 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की रत्नागिरी जिल्हा परिषद ही मी तुम्हाला वाढदिवसाची भेट देणार आहे, तशीच्या तशी भेट त्यांना जिथं कुठे ती आहे तिथं मी पोच केलेली आहे. मी जरा रिक्षाचालकाशी देखील म्हणणार आहे. थोडक्यात तुमची कमेंट म्हणजे साहेबांनी एवढा तुमच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यानंतर तुम्ही हा विश्वास सार्थ ठरवला असं देखील म्हटलं पाहिजे. एखाद्या कुटुंबातील रिक्षाचालकाला जे एकनाथ शिंदे साहेबांनी जे धनुष्यबाणाचं चिन्ह दिलं आणि त्या उमेदवारी जी मला दिली, मी त्यांच्या आधी आभार मानतो. एखाद्या घराण्यातील जे रिक्षाचालक तर ह्या भावना आहेत. मी मुद्दामून नेताजींशी बोलणार आहे. नेताजी, आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला कायम स्वीय सहाय्यक म्हणून फोन केले, ओळखत आलो. आता पुढे काय जबाबदारी? पुढे ती जबाबदारी राहणार माझ्याकडे. साहेबांचंच काम करत राहणार. साहेबांनी जे सांगितलं माझ्याबद्दल उमेदवारी दिली साहेबांनी त्याचं मी
चांगल्या पद्धतीने काम करेन पुढे. त्याचा एक शेवटचा प्रश्न मी मुद्दाम तुम्हाला विचारतोय. म्हणजे काल आम्ही अण्णांसोबत बोलत असताना म्हणजे साहेबांचे बाबा, म्हणजे मी मुद्दाम म्हणून सांगतोय, पूर्ण राज्याला त्यांना अण्णा म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी असं सांगितलं की नेताजी आमच्याकडे घरात आला तेव्हापासून ड्रायव्हरपासून ते स्वीय सहाय्यक आणि आज ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सामंताने तुम्हाला ते सामंत कुटुंबियाने दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही आज पंचायत समितीतून देखील निवडून आलेला आहात. याच्याबद्दल भावना आणि अण्णांना किंवा घरच्यांना काय सांगायला सगळं तुमचं कुटुंब आहे त्याच्यावरती? नाही, मी 32 वर्षे कुटुंबावर राहिलो आणि कुटुंबात येऊन मला कुटुंबाच्या मी जी काय प्रत्येक गोष्टीला मी त्यात सगळं हे होतो, पण कुटुंबाने जे माझ्यावर विश्वास ठेवून आणि मला कुटुंबाने सांभाळले, म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये सांभाळलेलं आहे मला खूप असे होतं. आनंदाचा आशीर्वाद, अण्णांचा आशीर्वाद घेतला तुम्ही? अजून त्याचं तर ह्या भावना आहेत. हे दोन म्हणजे वेगळेपण ह्या निवडणुकीतलं असं म्हणावं लागेल. म्हणजे जसं उदय सामंत साहेब म्हणाले की कायम कार्यकर्त्यांचा पक्ष हा राहिलेला आहे आणि मला वाटतं एक रिक्षाचालक आणि दुसरे स्वीय सहाय्यक हे दोन वेगळ्या म्हणजे उमेदवार आपण म्हणू की जे वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आले ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवडणुकीचं आम्ही असं म्हणू शकतो हे एक प्रकारे वेगळं वैशिष्ट्य ठरलं आहे. अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.